परिक्रमा सुरू झाल्यानंतर जसं तुम्ही सांगितलं की बाबा विकत काही घेऊन खायचं नसतं, मागून खायचं असतं, असा जेव्हा पहिला प्रसंग आला तेव्हा तुम्हाला असं काय मनातनं काय वाटलं? किंवा पहिला प्रसंग म्हणून नाही, संपूर्ण परिक्रमेमध्ये कुठेतरी मन खात होतं. अगदी खरं सांगतो तुम्हाला, या लोकांचा सेवाभाव बघितल्यानंतर असं वाटत होतं की आपण यांच्यासमोर काहीही नाही. म्हणजे या लोकांचा सेवाभाव बघितल्यानंतर असं वाटते की खरं मैयानी यांच्यावर काय कृपा केलेली आहे किंवा यांना काय दिलेलं आहे. मग तुम्ही जात नाही तर घरातून आवाज येतो, महाराज जी चाय तो पी के जाओ. ज्यांच्याकडे काही नाही ते म्हणतात कम से कम मेरे यहाँ का जल पी के जाओ. म्हणजे ही त्यांची फक्त देण्याची वृत्ती जी बघितली ना, आणि काय त्यांचा भाव. रस्त्यात येऊन तुम्हाला म्हणजे लोटांगण काय घालतील, नमस्कार काय करतील, पैसे काय देतील, बालभोगासाठी घरी काय बोलवतील, जेवायला घरी काय बोलवतील. म्हणजे तुम्ही कोणालाही जर समजा संध्याकाळी म्हटलं ना भोजन प्रबंध होगा रहने के लिए आइए ना महाराज, लोकांनी अक्षरशः आमची दिवाणखाण्यामध्ये चांगल्या व्यवस्था केली आहे. ज्या ठिकाणी आश्रम नव्हता आणि आम्हाला संध्याकाळ झाली अशा ठिकाणी आम्ही लोकांच्या घरी थांबलो, त्यांनी इतकी छान आमची सोय केली की तुम्हाला काय सांग. हा सेवाभाव खरं सांगतो आपल्याकडे फार कमी पाहायला मिळतो. जसं गजानन महाराजांची पालखी गेल्यानंतर खूप आपल्याकडे असे सेवेकरी आहेत की जे बिचारे तन्मनधनाने करतात, पण हे कंटिन्युअस 6 महिने करतात. खलघाट नावाचं जे गाव आहे तिथून आम्ही ज्यावेळेला निघालो तर मला आता नेमकं आठवत नाही, पण तारे आणणं होतं. त्या तारेच्या घरातून आवाज आला, महाराजजी बालभोग करके जाईये. आणि पहिलाच जिथे आवाज येतो तिथे नाही म्हणायचं नाही असं सांगितलं होतं. मग आम्ही त्यांच्याकडे गेलो, बसलो, बालभोग सुरू झाला. सुरू झाल्यानंतर मी सहज म्हटलं आप कहाँ के हो? तो फिलहाल तो मैं इंदौर रहता हूँ बोले. मतलब फिर यहाँ तो बोले क्या हुआ, ये जो 3-4 महीने हैं हम इंदौर छोड़ते और यहाँ आते और परिक्रमा वालों की हम पूरी सेवा करते. अख्खं कुटुंब तिथे येऊन सेवा करतं. काय भाव असेल त्यांचा बघा तुम्ही. पहिला दिवस ओंकारेश्वरनं जेव्हा होता तेव्हा साधारण किती किलोमीटर चालणं झालं? नाही, त्या दिवशी आम्ही 9 किलोमीटरच चाललो. अच्छा. आणि मग पुढे ते वाढत गेलं? हो, 20, 22, 23, 25, 26, 27, 28 आणि अगदी शेवटच्या दिवशी तर आम्ही जवळपास 34 किलोमीटर चाललो. पण आम्ही एक ठरवलं होतं की जसं कदाचित माझं विधान चुकीचं असेल, पण ज्यावेळेला आपण चर्चा करतो, आता मी चर्चा केल्यानंतर काय होतं की कारण तुम्ही परिक्रमा केली हो, किती दिवस लागले? मग मला 110 लागले. मग याला 110 लागले ना, तुम्ही 105मध्ये करीन. कदाचित ह्या वृत्तीमुळे लोक 30-30, 40-40 किलोमीटर एकेका दिवशी चालतात. पण माझं प्रामाणिक असं मत आहे की तुम्ही रोज जरी 20-22 चालले तरी तुम्ही नियोजित वेळेत येता. आणि केवळ 110 म्हणजे काही फार मोठं हे नाही आहे. फक्त मग त्याला काय होतं की परिक्रमा केली, आता आम्हाला 5 महिने लागलेत. 5 महिने याच्यासाठी नाही लागले की आम्ही फार हळू चाललो म्हणून. एक 15 दिवसात थोडंसं मध्ये अडचण आली असल्यामुळे आमचे गेलेत. पण तुम्ही याच्याही पेक्षा जर तुम्हाला जास्ती दिवस लागले तर ते खूप फायद्याचं आहे. कारण या मध्य प्रदेशामध्ये ही जी साधू मंडळी आहे किंवा महंत मंडळी आहे ज्यांनी हे आश्रमावर हे केलेलं आहे, इतक्या रिमोट ठिकाणी हे गेलेले आहेत. आणि आपल्या अगदी म्हणजे पुरातन काळापासून म्हणजे आम्हाला पांडवकालीन अनेक मंदिरं किंवा अनेक लेण्या ज्या तिथे रस्त्यांमध्ये होत्या त्या बघायला मिळाल्यात. त्याचं जतन या सगळ्यांनी करून ठेवलेलं आहे. आणि तुम्ही जितकं आतमध्ये जाल ना तिथे तुम्हाला अनेक नवीन नवीन महादेवाची मंदिरं, प्रभू रामचंद्राची मंदिरं हे तुम्हाला बघायला मिळतं. आणि तुम्ही ज्यावेळेला किंवा 3 महिन्यातच तुम्हाला संपवायची आहे हे टार्गेट ठेवून गेले तर तुम्ही अनेक ठिकाणी आतमध्ये जाऊन नाही करू शकत. आजचाच मी एक प्रसंग सांगतो. आमच्या गुरु महाराजांच्या चिरंजीवांनी डोळ्याच्या त्या औषधाबद्दल सांगितलं. बडवाच्या समोर आपण ज्यावेळेला जातो तर तिथून एक साधारणतः 35 किलोमीटर अंतरावर एक मार्ग असा येतो की डाव्या हाताने जर गेलं तर एका गावातून आपण परिक्रमा मार्गाला लागतो. पण उजव्या हाताला जर गेलं तर तिथे चवन ऋषींचा आश्रम आहे. चवन ऋषींची जर आपण कथा ऐकली तर त्यामध्ये असं लिहिलं आहे की त्यांनी तिथे एक कुंड होतं, त्या कुंडाचं पाणी जर डोळ्यात टाकलं तर म्हणजे सतत महिनाभर टाकलं तर तुमची दृष्टी परत येते, असा एक लोकांचा विश्वास होता.
तिथे आम्हाला तिथल्या महंतांनी सांगितलं की आजही दिल्लीचे अनेक लोक इथे येतात आणि महिन्याचं जल घेऊन जातात डोळ्यात टाकायला. पण होतं काय की 2.5 किलोमीटर आतमध्ये जायचं आणि 2.5 किलोमीटर परत यायचं आणि परत या रस्त्याने जायचं. त्यामुळे जवळपास 60-70% लोक हे इकडे न जातात सरळ इकडनं जातात. पण तो इतका सुंदर आश्रम आहे, तो खरंच बघण्यासारखा आहे. जंगलात आहे थोडासा, रस्त्यापासून खूप आतमध्ये जावं लागतं म्हणजे 2-2.5 किलोमीटर. पण तिथे सगळी व्यवस्था आहे, राहण्याची, भोजन, सगळीकडेच व्यवस्था आहे. पण च्यवन ऋषीचा आश्रम बघितल्यानंतर जो एक आनंद किंवा समाधान मिळतं आणि त्या लोकांनी ते जतन करून ठेवलेलं आहे सगळं. बरं, कुठे असं कधी झालं का, प्रसंग आला का की रस्ता चुकलाय, वाट चुकलंय, हो, आणि मग ते कोणीतरी 2 ठिकाणी आला. हां. मागून येतातच नर्मदा मैयाचे दूध येतातच आवाज येतात, नर्मदे हर महाराज जी गलत जगह जा रहे, रस्ता गलत आहे. मग तो सांगतो, मग त्या रस्त्याने आपण जायचं. असं आम्हाला 2 ते 3 वेळा झालं. म्हणजे मिठी तलायावरून आम्ही निघालो तर पहिल्याच ठिकाणी आमचा रस्ता चुकला. म्हणजे जसं आम्ही समुद्र ओलांडून आलो, तिथे आश्रमात थांबलो, मुक्काम केला आणि सकाळी आम्ही निघालो. तर त्यांनी सांगितलं की रस्ता गलत आहे. तर तोपर्यंत आम्ही नाही म्हणलं तरी 1/2 किलोमीटर समोर गेलो होतो आम्ही. मग आम्ही परत 2 जण मागे आलो आणि त्यांनी सांगितलेल्या रस्त्याने गेलो. असं तुम्हाला बऱ्याच वेळा होतं. आणि काही ठिकाणी कुत्री येऊन मार्गदर्शन करतात, असे काही लोकांना अनुभव आहे तसं तुम्हाला? अनेक ठिकाणी अच्छा तुमच्या सोबत चालतात. अच्छा. एका ठिकाणचा मी अनुभव सांगतो तुम्हाला. आमच्यासोबत बकऱ्या आणि बकऱ्यांचे पिल्लं सुद्धा होते. अच्छा. आणि लोक विश्वास नाही ठेवणार, नर्मदे हर म्हटलं की ती अशी उडायचं ते पिल्लू करून, म्हणजे त्या सुरात जसं आपण नर्मदे हर, ती सुद्धा त्या ह्याच्यात केकाटायची आणि वर हे करायची, रिस्पॉन्ड करायची. हो. अच्छा. हे तलवाड्याच्या समोर कुठलं तरी गाव आहे तिथलं, मला गावाचं नाव नाही आठवत. पण तिथे असाच एक खूप सुंदर आश्रम आहे ऋषींचा. तिथेही त्यांनी खूप सुंदर मेंटेन केलेलं आहे. सगळ्यांची व्यवस्था खूप चांगली होती तिथे. तिथे जाताना आमचा हा अनुभव आहे. बकरीचं पिल्लूसुद्धा या लईत नर्मदे हर म्हटलं की ती अशी उंच उडी मारायची ते पिल्लू आणि करून असं नर्मदे हर जसं आपण म्हणतो असा सूर काढून ती केकाटायची. शूलपाणीचा पट्टा जसा कठीण आहे तसं त्याच्या मांडवगड जे आहे ते त्याच्या पुढे लागतं का शूलपाणीच्या? हो, मांडवगड तुम्हाला हे उत्तर तटावर येतं. अच्छा. शूलपाणी हे दक्षिण तटावर येतं. अच्छा. तर ते शूलपाणी अवघडच आहे तसं पाहिलं तर. म्हणजे सामान घेऊन छोट्या छोट्या वाटा आहेत, बऱ्याच वेळा असं टेकड्यांवर चढावं लागतं. पण मगाशी मी एक सेवाभाव हा शब्द वापरला बघा या लोकांचा. त्या शूलपाणीच्या जंगलातून जाताना काय झालं की मध्य प्रदेशातले काही लोक सोबत होते, म्हणजे मागे पुढे असतातच सगळे. ते एका ठिकाणी काय म्हणतात ते ब्लूटूथ लावून गरबा खेळत होते. मग आता परिचय म्हणजे झालाच होता थोडासा, म्हणजे परिक्रमावाले आहेत म्हणून. मग ते मला म्हणाले मला जी आव. मग मी त्यांच्यासोबत थोडासा गरबा खेळलो. ते प्रत्येक ठिकाणी गरबा खेळत जायचे. ते म्हणायचे की याच्यामुळे तुम्हाला या पायांमध्ये ताकद येतं आणि तुमच्या याच्यामध्ये एक स्फूर्ती राहते. आणि मी ते अनुभव घेतला 2 वेळा. तर खरंच त्यांचं म्हणणं बरं, त्यांच्या पूर्ण परिवारातले लोक, बायका सगळेजण त्या नर्मदा मैयाच्या गाण्यावर थिरकायचे आणि जायचे. आम्ही एकदा असंच हे करून ज्यावेळेला आम्ही समोर गेलो, असं उंच गेलो आम्ही. उंच गेल्यानंतर मग तहान लागते. आता आपलं मन तुम्हाला सांगितलं की पूर्ण त्याच्यात नसल्यामुळे तिथे तुम्हाला मग असं वाटते काही जणांना की झालं चहा मिळाला तर बरं होईल. उंच गेल्यानंतर एका कपारीच्या सारख्या खडकावर एक बाई चूल पेटवून नुसतं भांडं ठेवलेलं असतं, त्यात गूळ आणि चहा टाकते आणि काळा चहा तुम्हाला देते. वस्ती नाही, काही नाही, ती एक बाई तानं लेकरू घेऊन तुम्हाला चहा वाजते. आता याला तुम्ही काय म्हणाल? मी तर म्हणेन प्रत्यक्ष मैया तिथे येऊन बसते आणि तुम्हाला सगळ्यांनाही तुमची गरजा पुरवतं. हो, असंही. आणि बऱ्याच लोकांचे जे अनुभव आहेत तसा तुमचा की 8-15 दिवस झाले गोड खायला नाही मिळालं, काहीतरी मिळालं पाहिजे बुवा, आणि ते मिळालं वगैरे, असा तुम्हालाही काही अनुभव आहे का? प्रत्येकाला हा अनुभव येतो, मलाच म्हणून नाही, परिक्रमावाल्या वासियांना हा अनुभव सारखा येतो. फक्त एकच आहे
की कोणी सांगतं कोणी सांगत नाही. अगदी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मला मटर म्हणजे आपण वाटाणा म्हणतो आणि काकडी हे 2 पदार्थ मला आवडतात. आणि मला एका ठिकाणी मटर दिसले. आता मी गेलो, म्हटलं कैसे दिए, तो बोले, आता त्यांनी माझ्याकडे पाहिलं, सांगितलं इतके इतके रुपये पाव. म्हटलं मेरे को 1 पाव भर देना. पैसे दिले. त्यांनी पैसे घेतले नाहीत. मग एकदम लाज वाटली. आपल्याला सांगितलं होतं की मग मागून खा. म्हटलं त्या भाजीवाल्याचं नुकसान कशाला करायचं. त्यांनी पैसे नाही घेतले. मग तिथे माझी वाटाणा खायची इच्छाच गेली, खरं सांगतो. आता राहिली काकडी. विमलेश्वरला जाताना आम्हाला एक शेत लागलं, तिथे नळ होते आणि तहान लागली होती सगळ्यांना. मग तिथे आम्ही पाणी प्यालो आणि त्या बाटलीमध्ये पाणी भरून घेतलं. तर हेच बुलढाणा जिल्ह्यातले रूपराव सावळे ते होते. मी त्यांना म्हटलं काकडी खायला मिळाली तर बरं होईल. म्हटलं झालं. पण असं वळलो तर एक शेतकरी धावत आला. महाराजजी रुको बोले. तो गेला आणि कवळ्या लुसलुसीत काकड्या तोडून आणल्या, खायला दिल्या आणि सोबतही दिल्या. काय चमत्कार आहे की तुमच्या मनात यावं आणि ते तुम्हाला लगेच मिळावं. मी सांगतो काय तुम्हाला की मैया तुमची इच्छा या खाण्याच्या बाबतीतली अपूर्ण ठेवतच नाही. मग आपल्याला लाज वाटायला लागते की आपण किती म्हणजे आपण करतो काय आहे, आपल्या मनात वासना कोणत्या आहेत. वांग्याच्या भाजीचं तसंच झालं. सरांना म्हटलं सर ते नंदुरबारला हायर सेकंडरी स्कूलला प्रिन्सिपॉल होते, राजपूत अण्णा होतं त्यांचं. म्हटलं सर वांग्याची भाजी उन्हाळा आता सुरू होतो आहे. म्हटलं हो ना. म्हणे काय. संध्याकाळी जिथे गेलो तिथे वांग्याची भाजी जेवायला होती. हे फार किरकोळ प्रकार झालेत. मी प्रामाणिकपणे सांगतो की तुमच्या मनामध्ये ज्या इच्छा आहे त्या जरी पूर्ण करते तरी त्याच्यामागे मला तरी असं वाटते संकेत असावा मैयाचा की अति प्रमाणात तुमच्या कामना इच्छा या तुम्ही दाबून ठेवायला पाहिजे. कारण एका माणसाने आम्हाला परिक्रमेत सांगितलं की तुम्ही ज्या दिवशी म्हणजे ज्या क्षणी तुम्हाला सोडायची काही इच्छा होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुमची परिक्रमा होईल. इथे तुम्ही मागायचंच ठेवता ना सगळं. हे दिसलं माग, ते दिसलं माग. म्हणजे इच्छा होणं म्हणजे काय, हे टाळण्यासाठी परिक्रमा आहे. आणि ज्याला विरक्तीच्या मार्गावर जायचं आहे त्याने परिक्रमा करावी. संसारी माणसाने शक्यतो करू नये असे एका महंताने सांगितलं. क्योंकि इसको मागणे की माने त्याच्या मनामध्ये सारख्या वारंवार इच्छा असतात. इथे इच्छेचं नाही, हा थोडासा विरक्तीचा मार्ग आहे म्हणे. मग निदान तुम्ही काहीतरी याच्यातून शिकलं पाहिजे की मी हे नाही करायला पाहिजे, मी ते नाही करायला पाहिजे. कारण परिक्रमा केवळ नर्मदेचीच आहे म्हणून नाही, निसर्गाचा समतोल कसा करावा याचंसुद्धा आपल्याला तिथे सगळं आकलन होतं. नर्मदा स्वच्छ कशी ठेवावी. आपण इतर नद्या बघतो काही ठिकाणी म्हणजे 1 की 2च ठिकाणी आम्हाला नर्मदेमध्ये ते डिझेलचे डाग दिसलेत. बाकी थ्रूआउट नर्मदा सगळ्याकडे आम्हाला स्वच्छ दिसली. हा म्हणजे लोक बाटल्या फेकतात, पन्न्या फेकतात नाही, वगैरे तिथे असं नाही काही नाही. आणि आपले हे परिक्रमावासी जे आहेत हे स्वच्छतेचं पालन करतात. करावंच लागतं त्यांना. हा. कारण काही कुठे नाही मिळालं तर तुम्हाला ते जल प्यावं लागतं. आम्ही अनेक वेळा म्हणजे ते कमंडलूमध्ये जल भरून घेतलं आणि तेच प्यालो आम्ही. नाही पाण्यातलंच नाही म्हणत मी, असं रस्त्याने जाताना लोक की बाबा बिस्किट खाल्लं पोतर फेकून दिलं. नाही, तुम्हाला ते जपून कुठेतरी मग त्या याच्यामध्ये करतात लोक असं. करतात. शिस्त ही तिथे लागते. कारण त्यांचं बघून कसं आहे, आता गावातून जाताना किंवा रस्त्याने जाताना एखाद्या वेळा बिस्किट काढलं, कुठे शेतात भिरकवलं तो भाग वेगळा. पण ज्या ठिकाणी मैया आहे तिथे असला प्रकार नाही करत. नाही, कारण तुम्हाला नर्मदा सगळीकडे अशी नितळ आणि स्वच्छ वाहताना दिसते. ते शूलपाणी आणि नंतर पुढचा जो टप्पा आहे की जिथे समुद्र क्रॉस करून आणि बोटीतनं जावं लागतं. हो. तर तो अनुभव तुमचा कसा होता? तुम्ही किती वाजता पोहोचलात? किती वाजता नंबर लागला? आम्ही साधारणतः 5 वाजता तिथे पोहोचलो संध्याकाळी. हो. तिथे राहण्याची व्यवस्था आहे, पण त्या दिवशी आम्ही तिथे राहिलो नाही. तिथे एका त्याचं नाव मी विसरलो,
पण एक धनाढ्य माणूस आहे. त्यांनी खूप मोठ्या धर्मशाळा बांधल्या आणि पण त्यांनी शुल्क ठेवलं आहे 50 रुपयात तुम्हाला गादी हे ते तिथे तुम्ही आराम करायचं, कारण मेंटेनन्स हे ते सगळं चाललं पाहिजे. मग आम्ही तिथे 50. समुद्राचं असं आहे की त्या लोकांना कुठून कळतं माहीत नाही, पण त्यांचे काहीतरी आडाखे तडाखे आणि ते सगळं हवामान खात्याचा अंदाज त्यांच्याजवळ भरती ओहोटीवर अवलंबून असतं भरती ते. ओहोट. भरती असेल तरच नाव निघते आणि एका नावेत साधारणतः परिक्रमावासी नसेल तर त्याला 300 रुपये तिकीट आहे आणि परिक्रमावाला असेल तर त्याला 100 रुपये तिकीट आहे. आम्ही 100 रुपये तिथे दिले, ते कार्ड वगैरे दाखवून सगळं आम्ही गेलो. त्यांनी सांगितलं की पहाटे 4 वाजता तुम्ही धक्क्यावर यायचं, म्हणजे जिथून बोट निघेल. ती जागा थोडीशी जरा, आता पहाटे 4ला यायचं म्हणजे आम्हाला 2-2:30 पासूनच सगळी तयारी करावी लागली, कारण मैयाची पूजा हे ते सगळं करून आम्ही पोहोचलो. ती जरा थोडीशी जागा काही ठिकाणी म्हणजे दलदलीचा भाग जसा असतो ना त्या टाईप, थोडा चिखल वगैरे वगैरे असा होता, नाही अशातला भाग नाही. पण एवढं करून आम्ही गेलो. तिथे काही श्रद्धावान लोक असे आहेत की बा चपला घालून चढायचं नाही म्हणून चपलीची होळी करतात. त्या चपला आग पेटवतात आणि शेकणंही होतं आणि तुमच्या चपलाही त्यात जातात. पण समुद्राचा प्रवास आम्ही केला. मला अजूनही आठवतं, संक्रांत म्हणजे 15 जानेवारीला होती, 2023ची संक्रांत. समुद्र खवळलेला. माझ्याजवळ तो व्हिडिओ अजूनही आहे. अक्षरशः तुम्ही जितके देव आहेत त्या सगळ्या देवांचे नावं घेता, अशी पूर्ण असं वाटते की बस आता ही पूर्ण अशीच होणार की काय. त्या लाटा येऊन ज्यावेळेला धडकतात, तुम्हाला मिठी तलाईला पोचल्यानंतर तुम्हाला हे सगळं पिळून घ्यावं लागतं, इतके तुम्ही ओले झालेले असता, म्हणजे स्नानच झालेलं असतं सगळ्यांचं लाटांमुळे पाणी लाटांमुळे. म्हणजे आमच्यासमोर एक साधू बसला होता. आता त्या वह्या असतात काही लिहायला, तर माझ्याजवळ तर होतीच, पण माझी बॅगमध्ये होती. त्यांनी वर ठेवलं तर त्याचं संपूर्ण त्या कागदापत्रासहित ओलं झालं. मग त्यांनी उतरताना ते सगळं नर्मदेला अर्पण करून टाकलं, कारण ते नर्मदेचं लिहिलेलं होतं त्यांनी. अब मैं इसका क्या करू बोले. जितके साधू होते ते सगळे देवाचं, मैया नर्मदे हर नर्मदे हर, कोणी श्रीराम जय राम जय जय राम, ज्याला जे जे. कारण दृश्य असं असतं की खरं सांगतो, म्हणजे आयुष्यातला तो एक वेगळा अनुभव आहे. भीती जास्ती, श्रद्धा कमी प्रत्येकाची. कारण इकडे तिकडे पाहिलं तर अथांग पाण्याशिवाय काय ना, त्या लाटा ज्यावेळेला दिसायच्या तर मग असं अंग चुरून बसायचं काय होतं प्रत्येकाच्या मनामध्ये. पण एक विलक्षण असा सुंदर अनुभव, सुंदरच. बोटीत किती लोक होते सगळं? 40. मग तिथे त्या काठावर उतरल्यानंतर पुढच्या कुठला आश्रम किंवा गाव लागलं तिथून पहिलं? म्हणजे जोग महाराजांचा आश्रम आहे. अच्छा. पहिले मिठीताईला उतरल्यानंतर तिथे एक संस्था आहे कुठली, ते तुमची बालभोग चहा पाण्याची व्यवस्था करतात. मग तिथून तुम्ही जोग महाराजांच्या आश्रमात आहेत. मग तिथे भोजन व्यवस्था सगळी व्यवस्था होते. तिथे खोल्या पण आहेत. तिथे आपली पथारी म्हणजे आसन मांडायचं. आम्ही त्या दिवशी मुक्काम केला तिथेच प्रसाद घेतला. आणि तिथे आपल्या जोग महाराज म्हणजे आपले याचे आळंदीचे, त्याच्यामुळे तिथे मराठी माणसं जास्ती आहेत स्वयंसेवक. त्याच्यामुळे तिथे मराठी बरं वाटलं आम्हाला, सगळे मराठी बोलतात आहेत छान वगैरे. आणि पूर्ण दिवस मग आम्ही तिथे काढला. मग तिथे कपडे वगैरे धुणं, कपडे साधारणतः रोज धुवावेच लागत होते जवळपास, कारण 2 ड्रेस असतात तुमच्याजवळ, 2 लुंग्या 2 बंड्या, म्हणजे एक घालून जायची. मग धूळ म्हणा किंवा ते खराब व्हायच्या. काही ठिकाणी पाण्यातून जावं लागतं, काही ठिकाणी चिखलातून जावं लागतं. आता नेमकं काय केलेलं आहे या लोकांनी, नर्मदेच्या काठावर सुद्धा गव्हाची शेती, रताळ्याची शेती अशा शेती करणं चालू केलं. पाणी मुबलक आहे आणि ती जमीन कोणाचीच नाही आहे. पण तिथे मग कसं की मग त्या गव्हाच्या याच्यातून जावं लागतं बऱ्याच वेळा, मग खराब होतात. संध्याकाळी धुवायचे, वाळत टाकून द्यायचे, संध्याकाळी धुवायचे. हो. बरेच जण संध्याकाळी आंघोळ केल्याशिवाय पूजा करत नाहीत आणि आंघोळ करावी असं म्हणतात. मी केली नाही, पण आंघोळ करायचं. पण स्वच्छ हातपाय धुवायचे, आपली काठी म्हणजे दंड आणि धुवून आणायचं आणि मग पूजा आरंभ करायची संध्याकाळी. आणि मग त्यांचा पुकारा होतो ह्यांचा भोजन प्रसादीचा. भोजनाला जायचं. भोजन झाल्यानंतर
तुम्हाला ॲटोमॅटिकली झोप लागतेच. साधारण संध्याकाळच्या भोजन प्रसादीची वेळ कॉमनली किती एकच. हां एकच असते. तुम्ही गेल्यानंतर तुम्ही हातपाय वगैरे सगळं धुवून तुमची आरती झाली तर ते बघतात. आता सगळे एकत्रच असल्यामुळे त्यांना कळतं. हां ते झालं की बस सगळ्यांना सांगतात की भोजन प्रसादीला या. ते तिकडनं आल्यानंतर त्या तटावरती मग हे मांडवगड जे आहे तर तो त्याच चढाच्या आणि उताराच्या अनुभवाबद्दल काय सांगा. फार कठीण आहे, त्रास झाला किंवा काही कोणाचे असे काही पडतात लोक, ॲक्सिडेंट होतात किंवा काही असं. आम्ही ज्यावेळेला चालू केलं उतरणं हां त्यावेळेला आम्ही चढायला त्रास होतो की उतरायला त्रास होतो. चढताना आम्ही हायवेने गेलो. अच्छा. हां त्याच्या खाली एक गाव आहे, मला नाव नाही आठवत, तिथून आम्ही गेलो. आता विचार केला की वर कसं जायचं. मग असं वाटत होतं की आता पाय तर खूप आहे आणि इतक्या वर कसं जायचं. मग शेवटी आम्ही ठरवलं की आपण पायी पायी जायचं. मग आम्ही म्हणजे त्या हायवेने मग आम्ही गेलो तिथून, कारण पहाडावरून नाही गेलो आम्ही, तिथून रस्ता नाही आहे. उतरताना एक हिरापूर म्हणून गाव आहे तिथे. ज्या वेळेला आम्ही मांडवगडवरून खाली त्या याच्यातून सुरू झालो तर हिरापूर येईपर्यंत म्हणजे एक विशिष्ट अंतर सोडलं, रस्ता हा नाहीच. तुम्हाला खडकांमधून यावं लागतं. असे एवढ्या उंचीचे, काही याच्या जास्तीचे, काही कपारीसारखे, म्हणजे अगदी चिंचोळ्या जागेतून एकमेकाला धरतच तुम्हाला खाली यावं लागतं. आणि अशा वेळेला जर तो दंड नसेल तर तुमचा कपाळ मोक्ष म्हणा किंवा तुम्ही खाली पडणार. कारण अनेक ठिकाणी असं होतं की त्या दगडांमध्ये अंतर असायचं. मग ती अशी काठी रोवून आपल्याला दुसरा पाय असा टाकावा लागत होता. मांडवगड ते हे जवळपास नाही म्हटलं तरी हे 5 ते 6 किलोमीटरचं अंतर आहे. अतिशय खडतर, अतिशय खडतर. बरेच लोक मांडवगडला गेल्यावरती तिथे असलेले ते काय महाल वगैरे आहे ते पाहतात वगैरे, असं काही तुम्ही. बरेच जण पाहतात. नाही, आम्ही तिथे फक्त एका मारुती मंदिराला गेलो. आम्ही तिथे आणि जाताना आम्हाला महाराज म्हणून तिथल्या एका म्युझियमवाल्याने आम्हाला ते गुलाबाचं जे झाडं वगैरे आहे ते सगळी दाखवायला नेलं. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठल्याही याला गेलो नाही. हां, मंदिरात मात्र आम्ही जरूर गेलो. पण मांडवगडला जिथे परिक्रमावाल्यांना उतरवतात, आता मला माहीत नाही सध्या काय आहे, पण तिथली व्यवस्था थोडीशी चांगली नव्हती. म्हणजे खोल्या किंवा संडास बाथरूम सगळे होते, पण स्वतःच्या बाबतीत थोडंसं, तर त्यामुळे थोडंसं तिथे स्टे जे करतात ते थोडं, म्हणजे मंदिर खूप सुंदर आहे. तिथे अध्ययनासाठी खूप मुलंसुद्धा आहे. त्यांना तिथे पूर्ण वेद वगैरे वगैरे शिकवले जातात. मंदिर खूपच सुंदर आहे, रामाचं खूपच सुंदर आहे. तिथे आम्ही एक जे दिवस थांबलो आणि दुसऱ्या दिवशी निघताना एक खूप छान अनुभव आला. म्हणजे त्या ठिकाणी मला वाटते गजानन महाराजांचं प्रकट दिनाचं काहीतरी हे होतं, तर त्या तिथे आम्हाला तो दिसला. आणि तिथे त्यांनी तो एका कपड्यावाल्याच्या दुकानामध्ये गजानन महाराजांचा फोटो आणि तिथे तो उत्सव होत होता. मग आम्ही तिथे बसलो, महाराजांचं दर्शन घेतलं, तिथला प्रसाद घेतला, मग आम्ही समोर निघालो. पूर्ण परिक्रमेमध्ये असं कधी झालं का की बाबा तुम्हाला काहीच नाही मिळालं आणि उपाशी राहावं लागलं? नाही, अशी वेळ मैयानी नाही आणली? नाही, अजिबात नाही. एक प्रसंग फक्त असा आहे की आम्हाला सकाळपासून मिळालंच नाही. एका आश्रमात गेलो, तर तिथे गेल्यानंतर त्या महाराजांनी, म्हणजे तिथले जे महाराज आहेत ते नव्हते, त्यांच्याकडे एक महाराज आले होते, ते बसले होते. त्यांनीच आमचं स्वागत केलं आणि मला वाटते टरबूज की काहीतरी होतं ते आम्हाला खायला दिलं. आणि वो महाराज आने के बाद आपण भोजन प्रसादी लेंगे एवढं त्यांनी सांगितलं. पण ते 1-1.5 तास आलेच नाही. मग आम्ही निघायची तयारी केली आणि तेवढ्यात ते आले. पण ते आल्यानंतर भोजन प्रसादीला या असा 1 तास आम्हाला निरोपच नाही आला. मग आम्ही त्यांना नमस्कार केला आणि निघालो. तर ते आले, अरे आपने भोजन प्रसादी नहीं ली, कम से कम चाय तो पी के जाओ. मग आम्ही तिथे चहा घेतला. म्हटलं नाही महाराज, हमको देर हो रही क्योंकि अगले गाव जाना है. तर मग त्यांनी आम्हाला जाऊ दिलं. पोटात काहीच नाही चहाशिवाय. आम्ही निघालो
आणि एक आम्हाला अशी पगडंडी आणि असा कर्व होता आणि बाजूला एक शेत होतं. तर थोडासा असा आम्ही असं गेलो आणि तो उतार होता असा शेतात जायला चढाव इकडनं खालून उतार. मी हिला म्हटलं आपण पाणी पिऊन इथे थोडंसं टेकू म्हटलं. मग आम्ही टेकलो. टेकल्यानंतर एक जोडपं तिथे एका झाडाच्या पलीकडे बसलं होतं. ते बघून आलं आणि ते आमच्यावर बसले असे डोक्यात आणि त्यांनी विचारलं महाराजजी नर्मदे हर. तर बोलणं झालं कहाँ से आ रहे वगैरे. मग त्यांनी विचारलं महाराजजी आज भोजन प्रसादी कहाँ हुई. आता तिला सांगितलं म्हटलं मग आज भोजन प्रसादी ही नहीं मिली आज. अरे ऐसा कैसा हो गया बोले आपकी थाली निकालो. लगेच तिने सांगितलं थाली. मग आम्ही ऊपर आहो. मग आम्ही वर गेलो. मग तिने आम्हाला बसवलं. तिथे तिने कन्यापूजन केलं होतं आणि अतिशय उत्कृष्ट असा स्वयंपाक होता आणि पोटभर त्यांनी आम्हाला तिथे जेवू घातलं. मैया उपाशी ठेवत नाही. तुम्हाला कुठून काही ना काही मैया देते म्हणजे देतेच. अगदी हा म्हणजे विश्वासच आहे प्रत्येक परिक्रमावाल्यांच्या ह्याच्यात. आणि ज्याला असं वाटतं ना अरे आपल्याला मिळेल की नाही मिळेल की नाही त्याला ते इतकं मिळत जाते की तोच म्हणतो की ह्याला आपली काय इच्छा आहे ती तुम्हाला उपाशी ठेवत नाही. काही असे गूढ लोक वगैरे अशी रस्त्याने काही भेटली का किंवा अश्वत्थामा भेटतो म्हणतात. आम्हाला अश्वत्थामा भेटला नाही. हां कुठल्या रूपात जर भेटला असेल तर मला सांगता येत नाही. नर्मदा मैया अनेकांना कुणाला मुलीच्या रूपात कुणाला अनेक रूपात भेटते. मला असं आठवत नाही. पण या सगळ्यांचं ज्यावेळेला मी गोषवारा काढतो तर त्यावेळेला मी एक खात्रीपूर्वक सांगू शकतो की मला ओळखता नाही आलं पण मला परिक्रमेमध्ये भगवंत आहे म्हणजे दिसला. हे मी मात्र छातीडोकपणे सांगतो. मी अनुभव घेतला. माझ्या पत्नीने अनुभव घेतला. माझ्यासोबत पुण्याचे प्रशांत चितळे होते. नंदुरबारचे रजपूत सर होते. हा अनुभव आम्ही खरंच घेतला. आम्ही एका ठिकाणी गेलो. तिथे नर्मदा आणि एक कुठली तरी नदी आहे त्याचा संगम होता. त्या संगम अलीकडे एक आश्रम होता. आम्ही तिथे हिरापूर गावाच्या अलीकडची गोष्ट आहे. तिथे आम्हाला मुक्कामी ठेव. तर आम्ही आश्रमात गेलो तर त्या आश्रमाला मोठं कुलूप होतं. म्हणून मग आम्ही समोर हिरापूर गावात जायचं ठरवलं. तर आम्ही जसं त्या दुसऱ्या नदीचं ते छोटंसं होतं इथून ते इथपर्यंत समजा आणि घोट्या एवढंच पाणी होतं. मग आम्ही ते क्रॉस केलं आणि समोर चिखल होता थोडासा. आपण विश्वास नाही ठेवणार. आम्ही जसं समोर गेलो आणि आम्ही पाय टाकले आमच्या चौघांचे पाय इथपर्यंत चिखलात गेले. लिटरली एवढे. ही ओरडायला लागली नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. मी कसं तरी काडी यांची काडीसुद्धा आतमध्ये जायची. माझं नशीब एवढं चांगलं की पाऊणच्या थोडं खाली होतं आणि खाली एखादा गोटा म्हणा वीट म्हणा काहीतरी असेल त्याच्यावर माझा दंड स्थिरावला. त्या आधारे एका हाताने मी हिला धरलेलं. मला पाय टाकता येणार. पाय निघेत ना टाकू कुठून हे एवढं. मग आम्ही नर्मदे हरचा पुकारा केला. तिथे तीरावर एक 12वी शिकणारा मुलगा होता. तो आमचा सगळा आवाज ऐकून तिकडनं आला आणि त्यांनी बघितलं. त्याने आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलं. आम्ही मैयाच्या तिथे आलो. हातपाय धुतले स्वच्छ केले. तिकडनं निघाल्यानंतर हे सगळा प्रकार होईपर्यंत सूर्य मावळून गेला होता. आम्ही आश्रमात नाही पोचू शकलो. जायचं कुठे आता. साधारणतः अंधार झाल्यानंतर गावामध्ये दिवे लागतात. त्या दिव्याच्या आधारे आपण जाऊ शकतो. त्या दिवशी दुर्दैव असं की लाईन गेली होती गावातली. आम्हाला काहीच दिसेना. मग जायचं कुठे. मग एका ठिकाणी एक वीटभट्टीसारखं काहीतरी आम्हाला दिसलं. आम्ही तिथून वर चढलो. असं वर चढल्यानंतर सगळीकडे गावाची शेतं काही कुठेच काही दिसेना. आणि मग थोडंसं मन चरकलं. मग यांनी मोबाईल काढले. टॉर्च ऑन केला. आम्ही सगळे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर जोरात पुकारा सारखा. समोर जायचं आणि ओरडायचं समोर जायचं आणि ओरडायचं. लांबून आम्ही असे चाललो होतो. इकडनं एक छोटासा दिवा दिसला आम्हाला. तो हालत होता नर्मदे हर आणि इकडे या म्हणून तो असा टॉर्च म्हणजे त्या मोबाईल असा करत होता. मग आम्ही सगळेजण
बरं, त्या गावाच्या ह्याच्यातून जाताना समोर काय याची काहीच कल्पना नसायची, पण तरी आम्ही गेलो. जाता 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 हळूहळू आम्ही त्या माणसाच्या जवळ पोचलो. जवळ पोचल्यानंतर थोडासा जीवात जीव आला. गेलो, त्याला भेटलो, नर्मदे हर झाला. बोले महाराज जी कहाँ भटक गए थे? जब आप ऊपर चढ़े, जब नर्मदे हर कर रहे थे तो मुझे आपका वो टॉर्च का वो लाइट दिखा. मैं भाड़ा लेके जाने वाला था, तो वो दिखने के बाद मैं रुका, इसलिए मैं लाइट बता रहा और मेरे ध्यान में आहे की आप रास्ता भटक गए. मग त्यांनी त्या टॉर्चच्या म्हणजे मोबाईलच्या प्रकाशामध्ये आम्हाला राम मंदिरामध्ये नेलं. तिथे त्यांनी उतरवलं. पण तो माणूस नंतर ना भेटायला आला ना काही. तो म्हणाला की मैं भाड़ा रखता आता हूँ. तो माणूस आला नाही. आम्ही विसरलो. पुढचा प्रवास सुरू केला. गेलो. 2 दिवसांनी माझ्या लक्षात असं आलं, म्हणजे मी हिला म्हटलं की का गं, आपण पाय टाकला, आपले पाय चिखलात गेले, त्या मुलाने आपल्याला आतमध्ये येऊन बाहेर काढलं, तो का नाही फसला? आम्ही गेलो 4, बरं मी एकटा नव्हतो, आम्ही 4 जण होतो. मग त्याचा पाय का नाही गेला? मग तिथे माझ्या मनामध्ये थोडंसं कोलाहल, या मुलाचा का नाही? पण त्या मुलाला तो म्हणे मी 12वीत आहे, हिच्या तो पाया पडला, हिने आशीर्वाद दिला. आणि मग हे सगळं झाल्यानंतर जसं आपण आता गप्पा करतोय, ते दत्त महाराज कुलकर्णींना सगळा वृत्तांत मी सांगितला. कारण त्यांनी सांगितलं होतं आल्यानंतर मला सांगा, मला आवडेल ऐकायला. तो मी त्यांना हे सांगितल्यानंतर त्यांनी असं डोळे मिटले आणि मला एकच सांगितलं, म्हणे बेटा, तुमचे कुलदैवत तुम्हाला वाचवायला म्हणजे मदत करायला आलेत. बस. म्हणून मला कुठली मुलगी भेटली, तिने रस्ता दाखवला वगैरे नाही, पण हा अगदी म्हणजे असा घडलेला प्रसंग आहे की आपल्याला वाचवायला मैया कुठल्या स्वरूपात येऊन जाते, आपलं दैवत कुठल्या स्वरूपात येऊन जाते, हे तुम्हाला खरंच आकलन होत नाही त्यावेळेला. पण एवढं नक्की की ती शक्ती तुम्ही सुरू केल्यानंतर तुमच्या मागे निश्चितपणे असते. टोटल पिरियडमध्ये असा कधी कुठे प्रसंग आला का किंवा की वा अरे आपण उगाच नर्मदेला आलो आणि सोडून द्यावी परिक्रमा, किंवा कठीण आहे असं काही कुठे मनात? नैराश्य असंच कधीच नाही आलं. काही लोक मध्येच सोडून देतात. हा, आता काही जणांचं काय होतं, काही जणांना काही व्याधी असतात किंवा त्या व्याधीमुळे त्यांना होत नाही. अनेक जण आहेत. जसं आता अण्णा बडवानंतर ज्यावेळेला निघाला हे म्हणजे अभ्यंकर, तर एका बुलेटवाल्याने त्यांना उडवलं. त्यांना इलाजच नव्हता घरी येण्याशिवाय. किंवा आमच्या इथे टोपरे म्हणून राहतात, त्यांनी अतिशय उत्साहात सुरू केली होती, पण त्यांच्या पायाला म्हणजे शेवटी असं झालं होतं की त्यांना शुगर असावी कदाचित, म्हणजे मला जे बातम्या मिळत होत्या. तर त्याच्यामुळे त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्ही जर चाललात तर हे अवघड होईल. म्हणून त्यांना नाईलाजाने संकल्प सोडून परत यावं लागलं. मला वाटते गरुडेश्वरीच्या जवळपास कुठून तरी ते बडोद्यावरून आलेत परत. तसं तुम्हाला व्याधी जर असेल तरच हा प्रॉब्लेम येतो. माझ्या बाबतीत सुद्धा असं झालं. मी एका ठिकाणी म्हणजे जी गुजरात आणि MP ची शेवटचं गाव आहे, क पासून त्या गावाचं नाव आहे कहाण के कहाण कुठलं तरी आहे, धापेश्वरच्या जवळ आहे ते. त्याच्या अलीकडे एका आश्रमात आम्ही चहाला थांबलो होतो. त्यांनी आवाज दिला, महाराजी चाय पी के जाओ. आम्ही चहा पीत बसलो. तर मग मी तिथून मुलांना फोन केला. म्हटलं मी इथे कहाण की काहीतरी असं गावाचं नाव आहे, म्हटलं मी तिथे थांबतो 1 दिवस, तुम्ही गाडी घेऊन या, तुमच्या आईला घेऊन जा. कारण तिला गुडघ्याचा इतका त्रास झाला की तिचा गुडघा एवढा टंब बसवला. वहिनींचा? हो. अच्छा. मग आम्ही तिथे गेल्यानंतर तिथे जे काही आमचे सहकारी जमले होते त्यात हे 2 जण होतेच. त्यांनी सांगितलं की समजा तुम्ही चालले, मग काय होईल, तुमचा पाय जाईल, घरी पडून राहायचं. तुम्ही आता अर्ध्याच्या वर जवळपास आलेले आहेत, अशा वेळेला सोडून तुम्ही करणार काय? हिचं ब्रेन वॉश केलं. मग तिथे हिला जे काही टेंबे स्वामींचं काय झालं असेल वगैरे, मग ती मला म्हणे की नाही म्हणे काही झालं तरी आपल्याला करायचं. विचार पक्का आहे. त्याच्यानंतर मग आम्हाला त्या सरांनी तिथे एक आवळीचा पाला मिळतो. आवळीचा पाला असा आहे की तो रात्री झोपताना बांधल्यानंतर अक्षरशः त्यांनी हळूहळू तिची सूज कमी झाली आणि येईपर्यंत तिला गुडघ्याचा त्रासच नाही झाला. ही मैयाची कृपा. फक्त इथे सांगण्याचा उद्देश कसा आहे, निर्धार हा महत्त्वाचा आहे.
तुम्हाला परिक्रमा करायची आहे तर माझं काय होईल, मला जेवायला मिळेल का, माझी ही सोय होईल का, माझी ती सोय होईल का, हे सगळे प्रश्न घरी ठेवायचे आणि नर्मदा मैया सगळं पाहून घेईल याच विचाराने बाहेर पडायचं. म्हणजे असं म्हणता येईल की ही एक प्रकारची परीक्षा होती वहिनींची, की परीक्षाच होती. परिक्रमा ही एक परीक्षाच आहे, तुमचा संयम असतो. कारण काय होतं, आता समजा आपण उन्हात चालतो, आपल्याला कसं वाटते, अरे बा एक तर घरी लवकर जायला पाहिजे, नाही तर एखादं ठिकाण असं पाहिजे जिथे थंडगार वारा येईल, झाड तरी मिळायला पाहिजे. आपल्या मनात असतं ना, तुम्ही धीर सोडला आणि ती तुमची आस तुटली की मग तुम्ही खचलात. मला मैया घेऊन जाणार आहे, बस या एका निर्धाराने निघालं तर ती मैया तुम्हाला घेऊनच जाते. हो, मैया कधीही तुमच्यावर काही येऊ देत नाही. आता तुम्ही बघा ना, तुम्ही एवढे इंटरव्ह्यू घेता, अनेक परिक्रमावासियांना तुम्ही भेटले, बोलले, पण अनेक ठिकाणी आता आम्ही असताना वाघांनी दोघांवर अटॅक केला, अमकं टमकं ह्या बातम्या आल्या. हिला एका ठिकाणी पुसटचा वाघ दिसला, बिबट्या. पण परिक्रमावाल्यावर कोणाचं आक्रमण केलं असं कुठेतरी काही आहे का? हार्ट अटॅकची गोष्ट सोडून द्या, पण परिक्रमेत असताना, नर्मदा परिक्रमा करत असताना तो कशाने तरी मृत्यू पावला, एक तरी बातमी आहे का? नाही, बरोबर. मग एवढे उदाहरणं जर आपल्यासमोर आहे. माझ्या इथे माझ्या मुलांना घेऊन जाणारा एक सुधीर तायडे नावाचा आहे, ज्याला भैया म्हणायचे हे लोक. तो भैया होता. तो धनेश्वर आश्रमात आम्हाला भेटला. हिला त्याने ओळखलं, म्हणे साहेब कुठे आहे? तर म्हणे बाहेर बसले आहे. मग आम्ही बसलो. तो 6-7 महिन्यापासून तिथेच होता. म्हटलं खरं तू इकडे कसा काय आला? माहीत नाही म्हणे, मी आलो इथे, रमलो, इथे बिल्डिंगचे कामं करतो. त्याला खूप शुगर आणि BP होतं. तर म्हणे मला आता BP नाही, शुगरही नाही. त्यांनी त्या सेवेमध्ये पूर्ण वाहून घेतलं. त्याला आठवण देत नाही मला काही आहे म्हणून. तुमचा जबलपूरचा अनुभव कसा होता? सुंदर सुंदर. तिथे कुठे मुक्काम करायला मिळाला? आम्ही तिथे मुक्काम केला जिलेरी घाटला. अच्छा. तिथे साने की गोखले या मित्रांनी मिळून तिथे एक त्यांचा आश्रम आहे, सुंदर आश्रम आहे, शिस्तीतला आहे. तिथे आम्ही मुक्काम केला. आणि जबलपूरला तुम्ही जे म्हणालात की नाही अनुभव चांगला काय, म्हणजे मी चांगला का म्हटलं, आम्ही ज्यावेळेला जबलपूरमध्ये शिरलो तर आम्हाला तिथे एक मोटरसायकलवाला भेटला. त्यांनी सांगितलं, महाराज जी आगे के चौक पे बाया हजू में कृष्णा के काहीतरी असं देणार सांगितलं, एक हॉटेल आहे, वहाँ का प्रसाद लिए वगैरे जाणार नाही. तो हॉटेलवाला प्रत्येक परिक्रमावाल्यांना त्याच्या हॉटेलमध्ये जे काही तयार होईल, समोसा आहे, वडा आहे, भजी आहे, आलू वडा आहे, काय जे असेल ते त्यांना बालभोग म्हणून दिल्याशिवाय तो त्यांना समोर जाऊच देत नाही आणि पैसा एकही घेत नाही. मग तिथून आम्ही त्या जिलेरी आश्रमात आलो. जिलेरी आश्रमामध्ये त्याच्याच बाजूला गौरी घाट आहे. त्या गौरी घाटला गेल्यानंतर तिथलं वातावरण जर बघितलं तुम्ही सगळी दुःख विसरता. आरती जर बघायची असेल नर्मदा मैयाची तर गौरी घाट इथेच जाऊन बघावी. इतकी सुंदर आरती करतात आणि अतिशय श्रद्धेने करतात. मला त्या लोकांनी मग तिथे थोडासा एक इंटरव्ह्यू टाईप त्यांनी माझा घेतला आणि मला एक मैयाची हे दिली, स्मृतिप्रित्यर्थ म्हणून त्या मैयाचं चित्र असलेलं एक छान सुंदर असं पोर्ट्रेट मला त्यांनी दिलं. मग मी त्या जिलेरी घाटच्या आश्रमात ठेवलं. त्यांना सांगितलं मी परिक्रमेत नेऊ नाही शकत, समजा नेलं काही तुटफूट झाली तर मग माझ्या मनाला हे वाटेल की बा काय आहे. मग मी ते तिथेच ठेवली. पण इतकं छान स्वागत झालं तिथे. प्रत्येकाला आरती ओवाळायला मिळते, लावायला मिळते आणि इतकं भारावलेलं वातावरण असतं तिथलं, काय सांगू. कधी तुम्ही जबलपूरला गेलात, संध्याकाळी 7ला आरती होते, न चुकवता येऊ नका, एवढी माझी सगळ्यांना विनंती आहे. अतिशय सुंदर, नावांना फुगे वगैरे बांधून सजवलेलं असतात. काय दिवे आणि काय नर्मदा मैयाचं रूप, असं डोळ्यात किती साठवावं असं होतं. इतकं सुंदर आणि देखणं, खूप सुंदर. तिथून पुढचा टप्पा म्हणजे अमरकंटक. हां, अमरकंटक. तिथला काय अनुभव सांगाल? अमरकंटकचा अनुभव, आणि तिथे हे नर्मदा मैया जी सोबत आणलेली असते ती, हां, तिथून मायका बगीचा म्हणून आहे. पण
अमरकंटकला पोचण्याच्या आधी मला असं आठवतं की रामगड की राम असं काहीतरी त्या गावाचं नाव होतं. त्या दिवशी माझ्या वडिलांची तिथी असल्यामुळे आम्हाला स्वयंपाक करणं गरजेचं होतं. आम्ही तिथे जो जेवणाची व्यवस्था करणारे जे होते त्यांना मी सांगितलं की म्हटलं आज ऐसा है बरसी है म्हटलं पिताजी की, तो मेरी बीवी खाना पकाएंगी. तर म्हटलं ठीक आहे. मग हिने साधं वरण पोळ्याच केल्या तिथे, आणि मग तिथे आम्ही जे काय आपला नैवेद्य असतो तो केला. आम्ही जेवलो आणि त्यांनी सांगितलं की महाराज जी आप ज़रा जल्दी जाइए बोले. बोले क्यों? बोले बरसात के लक्षण आहे बोले. आणि आम्ही चढायला लागलो आणि पाऊस सुरू झाला, वाटच गवसेना. असे 2 प्रसंग आले. एका ठिकाणी 6 किलोमीटर आम्ही जंगल तोडत गेलो, पाऊस पडला, इतका पाऊस की आमच्या आश्रमात पाणी आलं आणि आजूबाजूला कुठलीही वस्ती नाही. त्या गावाचं नाव मला आठवत नाही, पण अक्षरशः आतमध्ये खूप, आणि आपल्या भाषेत जर मराठी भाषेत नीट सांगायचं झालं तर निर्जन आणि असं डरावणं वातावरण कसं म्हणतात अशा ठिकाणी तो आश्रम आहे. आणि कुडानी बांधलेला तो आश्रम आहे. तिथे खूप सुंदर व्यवस्था केली त्यांनी. छान भजनं झाली, भोजन प्रसादी झाली. रात्री 2-2:15ला पाऊस आला तर आमच्या साईडने म्हणजे मी आणि ही जिथे झोपलो त्या याच्यातून पाणी यायला लागलं. मग आम्ही तिथून उठलो, आमच्या पथाऱ्या उचलल्या. तिकडे समोर एक होमकुंड होतं, त्याच्या आजूबाजूला टाकलं. आणि सकाळी त्या जंगलातून ज्या वेळेला यायचं काहीच कळे ना हो कुठे जायचं. कारण एक तर काय झालं की जी पगडंडी होती, वारा वादळ, सगळी पानं पडलेली, पगडंडीत दिसेना. मग तिथे बऱ्याच जणांनी काय केलं आहे की झाडांना काही चिंध्या बांधलेल्या आहेत. मग असा चिंध्यांचा आधार घेत 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 बरोबर आम्हाला मैयानी खाली उतरवलं 6 किलोमीटर. हा स्वयंपाक झाला, परत आम्ही जंगलात चढलो, तो पाऊस सुरू झाला. तिथे हेच रस्ता, कारण वादळामुळे काय व्हायचं, ती पानं पडली की तिथे पगडंडीवर पडायची, रस्ता दिसायचं नाही. पण त्या चिंध्या बांधलेल्या, मग काही लाल चुनरी असते वगैरे, त्याचा थोडासा आधार घेत 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 1-2 ठिकाणी असं आलं जंगलामध्येच की 3 रस्ते दिसायचे. मग जायचं कुठून? पण काही नाही, तिथे एक काहीतरी डोक्यात कोणाला तरी विचारायचं, आपण याने जायचं आणि तो रस्ता आमचा व्यवस्थित निघायचा. हे करून मग आम्ही ते खाली दुग्धधाराला उतरलो. मग दुग्धधाराचं दर्शन तिथे मला वाटते कपिल मुनी की अगस्त्य ऋषींचं तिथे काहीतरी गुहा आहे, नेमकं मला आठवत नाही ऋषींचं नाव. त्यांचं दर्शन घेतलं. त्या असं बसून जावं लागतं गुह्यातून रांगात. दर्शन घेतलं आणि मग आलो आम्ही याला अमरकंटकला. अमरकंटकला आम्ही तिथे मुक्काम केला कल्याण आश्रमामध्ये. श्रीयुत देशपांड्यांनी 15 जानेवारीचा जो प्रसंग सांगितला की जेव्हा त्यांनी समुद्र क्रॉस केला, तर त्याचा हा व्हिडिओ आहे. आणि तुम्ही बघू शकता की प्रत्येकजण हरिनामाचा जप करतोय, देवाचं स्मरण करतोय. कारण तो समुद्र पार करायचा जो अनुभव होता, तर त्यांनी थोडंसं प्रत्येकाच्या मनात भय निर्माण केलं होतं. तर आता हा मी पार्ट 2 टाकलेला आहे आणि वेळेअभावी इथे तो संपवतो आहे. पुढील भाग 3मध्ये उर्वरित सगळं अनुभव कथन तुम्हाला ऐकायला मिळेल. तुम्ही माझं चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर ते जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.